मी आज बनवणार आहे रसावाला पोहा रेसिपी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय बघूया। हे घेतलेले आहे मिरी, दालचिनी, तेजपत्ता, शेंगदाणे हे पोहासाठी घेतलेले। त्याच्यामध्ये लागणारं साहित्य हळद, मोहरी, जिरं, गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि लसूण। कांदे टमाटे मी अगोदरच कापून ठेवलेले, कांदे टमाटे मिरची आणि हे थोडंसं वरून अजून मला लागणार आहे म्हणून मला वाटतंय की याच्यात थोडी घाण अशी काळसर दिसत आहे म्हणून मी अजून पाणी टाकून थोडे वॉश करते त्यांना, जेणेकरून पोहे आपले एकदम पांढरे शुभ्र राहतील। अगोदर मी 2-3 पाण्याने धुतलेले होते आणि किती घाण निघतंय बघा। चांगलं याला वॉश केलं ना म्हणजे एकदम छान पोहे पण आपले एकदम असे व्यवस्थित येतील। आणि थोडे टाइम त्याला असं भिजू द्या, 15-1 मिनिट तरी राहू द्या त्याला भिजायला। पोहे खाल्लेले का मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। अजून बघून घेऊ शिजले का नाही। शिजून गेलेले, भाजीमध्ये पण थोडेसे शिजतील ते अजून। आता आपण याला काढून घेऊ। मठ आता आपण याच्यात काढून घेऊ आणि या पातेल्यात लगेच रसा बनवायला ठेवून देऊ। तेल थोडं जास्तीच टाका जेणेकरून तरी चांगली येईल। आपण खलबत्त्यामध्ये लसूण, 1 चमचा मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर याला बारीक कुटून घेऊ। तेल गरम झालेले आहे, त्याच्यात आपण राई टाकून देऊ। राई टाकल्या गेली, आता जिरं, लवंग, मिरी, तेजपत्ता, थोडीशी मिरची टाकू, हिरवी मिरची बारीक छान ब्राऊन होऊन देऊ। त्यानंतर याच्यात हे चांगले असे लालसर झाले का गुलाबी रंगाचे, त्यानंतर आपण याच्यात टमाटे टाकू। टमाटे ऑलरेडी कापून ठेवलेले, थोडंसं असं चाळत राहा जेणेकरून ते खाली सटकणार नाही। हे बघा, तेल भरपूर टाका, तेल भरपूर टाकल्याने त्याला एकदम असं तरण एकदम छान येईल। चाळत राहा थोडा वेळ। हे आपले लाल झालेले, याच्यात आता आपण टमाटे टाकू। टमाटे आता चांगले हलवून घेऊ त्याला। आता याच्यात थोडी हळद टाकून देऊ आणि 5-1 मिनिट झाकून ठेवू, जेणेकरून आपले टमाटे छान शिजतील। एकदम थोडा जास्तच टाका जेणेकरून चव चांगली येईल। कढीपत्ता, खोबऱ्याचं किस ते टाका, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाका। आणि गरम करायला ठेवलेले रसामध्ये आपल्याला गरम पाणी लागेल, गार पाणी कधी टाकलं तर चव सगळी बिघडून जाईल। बघूया आपले टमाटे शिजले का नाही। हे पातेलं मधून काळ नाहीये, नाही तर कमेंट मध्ये सांगणार पातेलं केवढं काळ आहे। ते वगार लावला ना मी त्याच्यामध्ये, ते थोडंसं गॅस फुल राहिला ना त्याच्यामध्ये ते काळ राहिलेले। थोडे अजून टमाटे शिजू देऊ, गॅस फुल करून देऊ। मैत्रिणींनो, तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का नाही, जेणेकरून मी अजून नवीन कोणती रेसिपी बनवत राहील आणि माझे व्हिडिओ नक्की बघा। मध्ये आपण हे लसूण मिरचीचं ते टाकून देऊ, मसाला जो टाकलेला आहे तो छान आता कलसवून घेऊ। बारीक गॅसवरच थोडंसं राहू दे त्याला, छान असं चाळत राहा, सुगंध येते। गॅस थोडा मीडियम हाय करत राहा। याला छान कलसवलं गेल्यानंतर आता आपण याच्यात हे मठ टाकू। मठ टाकल्यानंतर थोडं चाळा। आता याच्यात आपण गरम पाणी केलेले ना ते टाकून देऊ आणि याला तरी थोडा वेळ अजून बॉईल होऊ द्यायचं, 15-20 मिनिटं राहू द्यायचं। आपलं पाणी गरम झालेलं आहे, याच्यात आता आपण टाकून देऊ। रस्सा थोडा जास्तच ठेवा, कारण की पोहा खाता खाता तो खूप कोरडा होऊन जातो, रस्सा कमी पडून जातो।
आता आम्ही 4 जण आहे घरामध्ये, म्हणून आम्हाला एवढा पुरेसे होईल. याच्यामध्ये मीठ मी अगोदरच टाकलेलं होतं. याच्यात मीठ टाकलेलं होतं मी अगोदर, आता काही टाकावं लागणार नाही. आता याला छान उकळूसर मस्त बारीक गॅसवर लावू. छान येतोय बघा. आता याला छान तेल सुटेल. थोड्या वेळ आता राहू देऊ याला. गॅस थोडा हाय बारीकच करत राहू. पोहे करायला आता कढई ठेवलेली. आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल गरम झालं का लगेच जिरं राई टाकू. आता तेल आपलं गरम झालेलं, याच्यात टाकू आपण जिरं, शेंगदाणे. शेंगदाणे छान कलसू द्या. आता मिरची, कांदे, आता याच्यात आपण हळद टाकू. याला छान मिक्स करून घेऊ. साखर जेणेकरून एकदम याच्यात वितळून जाईल. मीठ साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. मला जेवढं लागतंय तेवढं मी तसं टाकते. कांदा चांगला लाल होऊ द्या. लाल झाल्यानंतर आपल्याला पोहा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. मग आपले आता रस्सा आपला तयार झालेला आहे. आता आपण हा गॅस बंद करून देऊ. थोड्या वेळ झाकून ठेवू. अशा पद्धतीने एक वेळेस नक्की करा, जेणेकरून छान लागेल, सगळ्यांना आवडेल. माझ्या पद्धतीने करून बघा. कांदा छान कलसवला गेलेला आहे. आता बघा अजून थोडा गुलाबी होऊ द्यायचा आहे आपल्याला याला. शेंगदाणे, कांदा, मिरची छान कलसवले गेले. आता याच्यात आपण पोहा टाकू. अगोदर थोडाच टाका आणि छान असा कलसवून घ्या. थोडा थोडा टाकत राहा त्याच्यामध्ये. थोडा थोडाच टाका. एकदम जास्त टाकणार तर तो कालवता येणार नाही व्यवस्थित असा. याला कालवून घेऊ. नंतर वरून कोथिंबीर टाकू आपण. जास्त कोरडा पोहा कधी केला ना तर तो असा कडक लागेल आणि खायला पण चांगला लागणार नाही. रस्सावाला पोहासाठी असाच पोहा बनवायचा. जास्त सुका सुका करायचा आणि पाण्यात लागलं तर थोडा वेळ भिजवून ठेवायचा. हळद थोडी कमी वाटते. थोडी हळद टाकते वरून. हळद थोडी असं पिवळा राहिला ना तर दिसायला एकदम छान दिसतो. आता आपण याच्यात निंबू टाकतो. एकदम हॉटेल सारखंच दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा.
बघा किती छान आपला रस्सावाला पोहा तयार आहे। अशा पद्धतीने एक वेळ तुम्ही नक्की बनवून बघा। आवडलं तर मला कमेंट करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून नवीन नवीन किंजल आहे तिला पण व्हिडिओ मध्ये येण्याची हौस आहे। ती आता खाऊन सांगेल तुम्हाला कशी झालेले। कसे झालेले बेटा? एकदम छान। हो खूप छान झालेले सांगते। बाय।